मी वनिता, वय 46. मुलगा कुणाल लग्न करून विदेशला कॅनडात गेला. माझं गाव अहमदनगर, आईचं माहेर पुणे. नवऱ्याची टुरिस्ट एजन्सी आहे. तो नेहमी व्यस्त असतो. त्याचं एका बाईसोबत लफडं आहे. मला खूप एकटेपण वाटतं. एकदा बसमध्ये माहेराहून येत होते. बसमध्ये हितेशची ओळख झाली. सकाळी वॉकिंगला गेले तर तिथे पण भेटला. नेहमी बोलणं होऊ लागलं. एकदा माझी किडनी खराब झाली. डोनर मिळत नव्हता. पण एकदा मुलगा म्हणाला, मला एक डोनर मिळाला आहे. माझं ऑपरेशन झालं. किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. सगळं सक्सेसफुल झालं. काही महिन्यांनी मी नेहमीसारखी नॉर्मल जीवन जगायला लागले. अधूनमधून हितेश आणि माझी भेट होत असे. एकदा मी सर्व सामान आवरायला घेतलं. घरात मोलकरणीला लावून कपाट वगैरे सगळं साफ करायला घेतलं. एक रूम होती, ती नेहमी बंद असायची, कारण त्या रूममध्ये माझ्या मुलाचं सामान असायचं. जरी तो विदेशात असला तरी त्याचं काही महत्त्वाचं सामान येत असायचं. त्या रूममध्ये बंद करून ठेवलेलं असायचं. तीच ती रूम. मी मुलाला फोन केला आणि ती रूम देखील साफ करायला घेतली. रूम साफ करत असताना मला कपाटामध्ये काही कागदपत्र सापडले. इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं सगळं काही वाचता येत नव्हतं, पण एक फॉर्म भेटला आणि त्याच्यावर हितेश यांचा फोटो होता. किडनी डोनर असं लिहिलेलं होतं. तिथं आता माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मला किडनी हितेश यांनीच दान केली आहे. त्यानंतर मात्र मी हितेश यांना भेटले आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं. तेव्हा ते म्हणाले, मी तुम्हाला किडनी द्यायला तयार होतो, पण तुम्ही नकार दिला. मी माझ्या आयुष्यातल्या एवढ्या चांगल्या मित्राला एवढ्या सहजासहजी जाऊ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मला असं करावं लागलं. आता मात्र माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. माझं वय तसं तरुणपणाच्या पुढे गेलं आहे, पण मी स्वतःला तरुणच समजते. कारण माझ्या मैत्रिणी अजूनही म्हणतात की तुमचं वय 35 वर्षच वाटतं. बरं असो, पूर्वी माझ्या आयुष्यात लग्नानंतर सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. प्रत्येक पत्नीला आपल्या पतीकडून काय हवं असतं? प्रेम, आपुलकी, जिव्हाळा. आणि या गोष्टींची मला कधीच कमतरता जाणवली नाही. माझा नवरा माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी, जसे माझ्या आवडीनिवडी, सगळं अगदी बारकाईने लक्षात ठेवायचा. मीही ठरवलं होतं की हा जन्म मी फक्त त्याच्यासाठी ओवाळून टाकेन. आणि खरंच आहे, जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते, तेव्हा तुम्हीही त्या व्यक्तीवर तितकाच जीव ओवाळता. ही तर माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे आणि मी त्याला कशी अपवाद ठरू. लग्नाला इतकी वर्षे उलटली तरी मला आजही असं वाटायचं की माझं नुकतंच लग्न झालंय. पण गेल्या 4-5 वर्षांपासून सगळं काही बदललं आहे. माझे पती आता पूर्वीसारखे मनमोकळेपणाने बोलत नाहीत. सतत त्यांच्या विचारांमध्ये गुंग असतात. सुरुवातीला मला वाटलं कदाचित कामाचं टेन्शन असेल, धंदा मंदावला असेल. पण नाही, धंदा तर खूप जोमात आहे. पैसा अगदी पाण्यासारखा घरात येतोय. पण आधीसारखं ते माझ्याशी प्रेमाने राहत नाहीत किंवा माझ्याशी मन मोकळे बोलत नाहीत. मी आधीही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायचे आणि आताही करण्याचा प्रयत्न करते. पण मला काय हवं आहे किंवा कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे याचं त्यांना काहीच घेणं देणं नाही. फक्त बैलगाडीसारखा संसार चालला आहे. होय, तसंच झालेलं आहे. जीवनात रस मात्र अजिबात नाही. मला खूप सारा पैसा पाहिजे असंही नाही. मला संपत्तीचा अजिबात लोभ नाही किंवा प्रत्येक सुखसोयीच्या वस्तू मला भोगायला हव्यात, तसंही मला अजिबात वाटत नाही. पण दुर्दैवाने माझ्याकडे हे सगळं आहे. पण नेमकं तेच नाही जे एका सामान्य व्यक्तीला हवं असतं. मला कोणी समजून घेणारं, एवढ्या मोठ्या घरात खांद्याला खांदा लावून साथ देणारं. बरं असो, आजही नेहमीप्रमाणे मी नवऱ्याचा व माझा स्वयंपाक बनवून ठेवला. त्यांच्या आवडीचे बरेच पदार्थ बनवले
आता त्यांचीच वाट पाहत होते. मलाही खूप भूक लागली होती, पण मी अन्नाचा एक घासही खाल्ला नाही. मी ठरवलं होतं की त्यांच्यासोबतच जेवण करावं, कारण आज माझ्या आयुष्यातला खास दिवस होता. त्यांच्या आवडीची मोरपंखी साडी नेसून हलकासा मेकअप केला. शेजारच्या मेकअपवालीलाच बोलावलं होतं घरी. 9:30-10 वाजले, पण माझे पती मात्र अजून आले नाहीत. मी त्यांना फोन करून विचारलं की केव्हा येणार आहात. तर त्यांनी सांगितलं 9 वाजेच्या आधी येतो. पण आता 10 वाजले तरी देखील ते आले नाहीत. 10 वाजायला 5 मिनिटं बाकी होती, तेव्हा माझ्या मुलाचा कॉल आला. माझा मुलगा कुणाल कॅनडामध्येच राहतो. तिथं तो शिकायला गेला. पण काय, तिकडेच एका मुलीसोबत प्रेम झालं आणि त्याने तिथेच तिच्याशी लग्न करून घेतलं. लग्न झाल्यानंतर भेटायला आला होता तो, सुनबाईचं तोंड दाखवायला, पण फक्त 2 दिवस. सुनबाईला तर मी काय बोलते ते कळतच नव्हतं, कारण ती मूळ राहणारी कॅनडाची. तिला फक्त समजते तेवढी इंग्लिश. पण जाऊ द्या, मुलगा खुश आहे ना, अजून आपल्याला दुसरं काय हवं. मुलाने व्हिडिओ कॉल केला होता तिकडून. त्याने आजच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुनबाई देखील त्याच्यासोबत होती, पण ती तेवढे फक्त हात आणि ओठ हलवत होती. ती काय बोलते मला काही कळेना, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद मात्र होता. सुनबाई आणि मुलाचा आनंद पाहून मीही खुश झाले. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि मग कॉल कट केला. बघता बघता 10:30-11 झाले, पण अजून नवऱ्याचा पत्ता नव्हता. मी त्यांना कॉल केला. बऱ्याच वेळ रिंग वाजत राहिली, पण त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही. मी एवढ्या उत्साहात होते, पण माझ्या सगळ्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. सोफ्यावर बसलेले होते. समोर टीव्ही सुरू होता, पण आता टीव्ही बघूनही कंटाळा आला. बाजूला पडलेलं टीव्हीचं रिमोट हातात घेऊन बटन बंद करून दिलं. 11:30 नंतर मात्र झोप यायला लागली. तिथेच सोफ्यावर डोक्याखाली उशी ठेवली आणि डोळे बंद केले. पण अचानक मनात कुठून तरी विचार आला की अरे नको, अजून झोपायला नको. जर थोड्या वेळाने माझे पती आले आणि मी झोपलेली राहिले तर, म्हणून टीव्ही सुरू केला आणि त्यामध्ये माझ्या आवडीची एक छानशी मालिका लावली. आता टीव्ही पाहत पाहत मन रमू लागलं, त्यामुळे झोप उडाली. बऱ्याच वेळापर्यंत टीव्ही पाहत राहिले, पण 12-12:30 वाजले तरी माझे पती आलेच नाहीत. मी त्यांना एकदा परत कॉल केला, पण आता त्यांचा फोन तर स्विच ऑफ येत होता. शेवटी मला कळालं की कदाचित ते येणार नाहीत आणि मग मी तिथेच सोफ्यावर झोपी गेले. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा बाहेर ऊन पडलं होतं. डोळे चोळत आणि डोक्याचे केस नीट करत मी आता सोफ्यावरून उठले, कारण रात्री मी तिथेच झोपून गेले होते ना. आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. म्हणजे मला अपेक्षा होती की माझे पती असतील. त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहिलं, पण ते तिथं नव्हते. कदाचित ते घरी परतलेच नाहीत. मी आता बाथरूममध्ये गेले. आंघोळ वगैरे सर्व आटपून घेतलं. नाश्त्याची तयारी करू लागले. नवऱ्याला कॉल करू का, असा मनात विचार येऊ लागला. पण दुसरं मन म्हणत होतं की नको, त्यांना माझी आठवण देखील आली नाही. मी रात्री किती उशिरापर्यंत त्यांची वाट पाहत राहिले. रात्रीचा सर्व स्वयंपाकही तसाच पडलेला होता. नाश्ता वगैरे तयार झाला होता, पण थोड्या वेळात नाश्ता करेल असं ठरवलं. आधी बाहेरची झाडझूड करून घेते. खराटा व झाडू घेऊन घराच्या बाहेर सगळीकडे झाडू मारायला सुरुवात केली. अंगणामध्ये झाडू मारत होते, तेव्हाच गेटच्या बाहेर मला माझ्या नवऱ्याची कार दिसली. कारमधून उतरून ते गेटजवळ आले आणि गेट उघडून आत आले. पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंही नाही, सरळ घरामध्ये निघून गेले. मी पटापट झाडू मारणं संपवलं आणि परत त्यांच्याजवळ गेले. त्यांना चहा दिला आणि विचारू लागले की काय झालं, रात्री कुठे होता. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त एवढं सांगितलं
की मला काम होतं. मी परत एकदा विचारलं, काय काम होतं? पण त्यांनी माझ्याशी जास्त बोलणं टाळलं. मग मीही त्यांच्यासोबत उगाच जास्त बोलणं योग्य नाही असं ठरवलं आणि माझ्या कामाला लागले. त्यांची आंघोळ वगैरे झाली. योग्य वेळ पाहून मी त्यांना सांगितलं की रात्री मी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला होता, पण तुम्ही आलाच नाहीत. तेव्हा ते म्हणाले की मला काय तेवढंच जेवायचं आणि झोपायचं काम आहे का? इतरही कामं असतात. अहो तसं नाही. मी मान्य करते, तुम्हाला खूप कामं असतात. पण मी तुमची खूप वाट पाहिली काल. बरं ठीक आहे, मला नाही जमलं वनिता, ते सोड. ऐक, मला भूक लागली आहे. जेवायला वाढतेस का? हो वाढते. मी आता किचनमध्ये गेले आणि त्यांच्यासाठी जेवण तयार करू लागले. जेवणाचं ताट तयार करून त्यांना जेवण दिलं. ते जेवायला बसले. मीही तिथेच त्यांच्या शेजारी बसले होते. मलाही भूक लागली होती, पण त्यांनी मला एक शब्दही विचारला नाही की तू जेवलीस की नाही, किंवा माझ्यासोबत तूही खा. मी रात्रभर त्यांची वाट पाहत राहिले. जेवण केलं नाही आणि ते अशा पद्धतीने मला दुर्लक्ष करत होते. मला वाईट वाटलं, पण मी तसं त्यांना बोलून दाखवलं नाही. त्यांचं जेवण वगैरे झालं. घराच्या बाहेर ओट्यावर जाऊन ते थोडं थांबले. आमच्या शेजारी पनवेलचं कुटुंब राहायचं. त्यांचं आणि आमचं चांगलं जमायचं. शेजारी राहणारे पनवेलचे गृहस्थ व माझे पती दोघं एकमेकांसोबत थोडं बोलत उभे राहिले. त्यांचा मोबाईल घरात टेबलावर ठेवला होता. तेव्हाच त्यांच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. मोबाईल व्हायब्रेटरवर होता, त्यामुळे रिंग वाजली नाही. मोबाईल फक्त व्हायब्रेशनचा आवाज देत होता. मी त्यांना आवाज द्यायला गेले, पण शेजारच्या गृहस्थासोबत ते बोलत होते. त्यामुळे असं त्यांना बोलावणं मला योग्य वाटलं नाही. मी परत दारावरूनच घरात निघून आले. टेबलावर मोबाईल ठेवला होता, पण तो सारखा वाजत होता. मी मोबाईल जवळ जाऊन पाहिलं. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघितलं तर वरती नाव दिसलं, राणी. मला थोडं आश्चर्य वाटलं. हे राणी कोणाचं नाव आहे? आता मात्र मला शंका येऊ लागली. मी मोबाईल हातात घेतला आणि कॉल रिसीव्ह केला. मोबाईल फक्त कानाला लावला. तिकडून लगेच एका बाईचा आवाज आला. अहो काय, कधीतरी पोहोचलात? तुम्ही सांगितलं की नाही? आणि रात्री तुमच्या खिशातलं पाकिट इथेच राहिलं. आता मात्र काय उत्तर द्यावं मला काही कळेना. मी काहीच बोलले नाही. तेव्हा परत तिकडून ती बाई बोलू लागली. अहो बोलायला काय झालं? रागवलात का माझ्यावर? ती बाई खूपच गोड आवाजात बोलत होती, जसं एखादी स्त्री आपल्या प्रियकरासोबत बोलते तसं. मी आता इकडून काही बोलणं योग्य नाही असं समजलं. त्यामुळे फक्त गप्प राहिले. अहो, तुमचं पाकिट घ्यायला याल का आज दुपारी? बोला ना, काय झालं? रागवला आहात का तुम्ही? बरं, तुम्ही याल तेव्हा मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवेल. ती बऱ्याच वेळ बोलत राहिली, पण मी इकडून काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी तिने कॉल कट करून दिला. मी तिथेच सोफ्यावर बसले. जणू काय माझ्या अंगामधून सगळी ताकदच नाहीशी झाली. डोकं अगदी गरगरायला लागलं. एका क्षणात सगळं संपलं असं वाटू लागलं. एका विवाहित महिलेसाठी तिच्या पतीने दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवणं ही बाब किती वेदनादायी असू शकते याचा आभास मला झाला. जणू काही मला चक्कर आली. तिथेच सोफ्यावर बसले. काही वेळ मला काहीच सुचलं नाही. थोड्या वेळाने माझे पती बाहेरून घरात आले. टेबलाजवळ गेले आणि त्यांनी त्यांचा मोबाईल हातात घेतला. मोबाईल हातात घेऊन त्यांनी काहीतरी बघितलं आणि एका विचित्र चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी मात्र स्वतःला कशी तरी सावरत होते. वनिता, माझ्या मोबाईलवर कॉल आला होता का? तू कॉल रिसीव्ह केला होता का? मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. अगं बोल ना, तू कॉल रिसीव्ह केला होता का? हो, केला होता मी कॉल रिसीव्ह. त्यांनी आता पुढे काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून सरळ बाथरूममध्ये गेले.
बाथरूम करून ते बाहेर आले आणि कपडे चेंज करून घराच्या बाहेर निघायला लागले. मी म्हणाले, थांबा. हो बोल. हे बघा, मला सर्व कळालं आहे. तुमच्या मोबाईलवर एका बाईचा कॉल आला होता. तिचं नाव राणी. तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल. रात्री तुम्ही तिच्यासोबतच होता आणि तुमचं पैशांचं पाकिटही तिथेच राहिलं आहे. पण मला सांगा, मी काय चुकले? तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहात? माझ्याकडे काही कमी आहे का? मी तुमची बायको असता तुम्हाला बाहेर कोणासोबत तरी अशी मैत्री करावी लागते. याचा अर्थ काय समजावा मी? वनिता, तू जसा विचार करते तसं काहीच नाही आहे. मग काय आहे सांगा मला. चला, कोण होती ती बाई मोबाईलवर जी तुमच्यासोबत होती रात्री? मला भेटायचं आहे तिला. चला आत्ताच निघूया. मी जागेवरून उठले. अगं वेडी झाली का तू? मला कामावर जायचं आहे. खोटं बोलू नका. तुम्ही कुठे जाणार आहात मला चांगलं माहिती आहे. हे बघ वनिता, मला तुझ्यासोबत वाद घालायला वेळ नाही. मला काम आहे. मी चाललो. असं बोलून ते घराच्या बाहेर निघाले. गाडी सुरू केली. गाडी आणि निघून गेले. ते माझ्यासोबत असं का वागत होते? मला खूप वाईट वाटलं. पण मी एक स्त्री, करणार तरी काय? त्या दिवसानंतर मात्र आता आमच्यामध्ये अंतर अजूनच वाढत गेलं. तसं तर माझ्या नवऱ्याने मला पार केलंच होतं, पण आता हळूहळू ते माझ्या मनातून देखील त्यांचं स्थान कमी करू लागले. त्यांचं नेहमी उशिरा घरी येणं, सतत कामामध्ये किंवा मोबाईलमध्ये व्यस्त राहणं, शिवाय ते कधीच माझ्याशी असं प्रेमाने बोलत नसायचे. ते असं करायचे, मला याचं कारण माहिती होतं. पण आता मला याचं कारण कळालं की ते मला दुर्लक्ष का करत आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये आता दुसरं कोणीतरी होतं. दिवसभर मी घरात एकटीच राहायचे. रात्री देखील माझे पती बाहेरून खूप उशिरा येत असत. एकटीला खूपच एकटेपण वाटायचं. एवढं मोठं घर आणि त्या घरात असं आपुलकीने, मायेने, प्रेमाने बोलणारं कोणीच नाही. घरात मला अजिबात करमायचं नाही, कारण एकटी राहायचे. मध्ये तरी एकदा बहिणीच्या घरी कार्यक्रम होता. तिथं जायचं होतं. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, पण त्यांनी यायला साफ नकार दिला. मीही त्यांना आग्रह केला नाही. एकटे जाऊन आले. आता जिथे काही कार्यक्रम असायचे माझ्या माहेरच्या नातेवाईकांमध्ये, तर मला एकटीलाच जावं लागायचं. मला एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. एकदा माझ्या आईची तब्येत बिघडली. तिला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. तेव्हा माझ्या भावानेच मला कॉल करून सगळी बातमी दिली. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की चला आपण दोघंही आईला बघून येऊ. पण माझा नवरा म्हणाला की मला काम आहे, तू एकटी जाऊन ये. माझं माहेर पुण्याच्या जवळच आहे. जायला 4 तास लागतात. मी माझ्या पतीला माझ्या सोबत येण्याचा आग्रह केला, पण मला कळालं की माझे पती माझ्यासोबत येणार नाहीत. मला एकटीलाच जावं लागेल. मग तेव्हा मी सकाळी 11 वाजता बस पकडली पुण्याची आणि निघाले माहेरी. बस स्टँडवर जाताच बस मिळाली होती, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. बस सुरू झाली आणि मी तिकडे माहेरी कॉल केला. आईला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. तिची तब्येत आता स्टेबल होती. पण जोपर्यंत मी तिला पाहून घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही, हे मला माहिती होतं. 3 वाजायला काही वेळ बाकी होता. तेव्हाच बस माझ्या माहेरच्या स्टॉपवर पोहोचली. मी उतरले आणि तिथून सरळ दवाखान्यात गेले. आईला ICUमध्ये ॲडमिट केलं होतं, पण तिची तब्येत अतिशय छान होती. ती माझ्यासोबत अगदी व्यवस्थित बोलली. तिने माझी विचारपूस केली. मी तिला विचारपूस केली. 4 महिने झाले भेटले नव्हते. आईला भेटून बरं वाटलं. भाऊ, वहिनी, बाबा सगळ्यांना भेटले. आईची तब्येत तशीच स्टेबल होती. पण तरी डॉक्टरांनी 2 दिवस ॲडमिट ठेवायला सांगितलं होतं. त्यानुसार आई 2 दिवस दवाखान्यात राहिली. मीही आईसोबतच होते. आईचा डिस्चार्ज झाला तेव्हा आम्ही माहेरी आलो.
माहेरी आल्यानंतर वहिनीने छानपैकी स्वयंपाक वगैरे केला होता. एक दिवस माहेरी थांबले आणि आता मला परत माझ्या घरी निघावं लागणार होतं. आई म्हणत होती, अजून 2 दिवस थांबून जा. पण मी म्हटलं नको, उगाच कशाला, काही काम नसताना थांबायचं. म्हणून मी परत माझ्या घरी निघाले. रविवारच्या दिवशी सकाळी जेवण वगैरे करून घेतलं. रविवारी आणि 12 वाजता माझ्या भावानेच मला बस स्टॉपवर सोडलं. बस मिळायला थोडा वेळ लागला, पण 1:15 वाजता बस आली. भावाने मला बसमध्ये बसवून दिलं आणि तो घरी निघून गेला. बसमध्ये मला बसायला जागा तर मिळाली, पण एवढी गर्दी होती. इतके लोक सीटवर बसले होते. त्यांच्याहून जास्त लोक बसमध्ये उभेच होते. माझ्या शेजारी एक युवक बसला होता, खिडकीच्या बाजूला, आणि मी दुसऱ्या बाजूला होते. बसमध्ये इतकी दाटी झाली होती की लोकांना उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. बस सुरू झाली. ज्याला जिथे जागा मिळाली तो तिथे बसला होता आणि ज्याला जिथं उभं राहायला जागा मिळाली तो तिथे उभं राहिला होता. मला खिडकीकडे जागा मिळावी बसण्यासाठी अशी इच्छा होती, पण खिडकीकडची सीट मला मिळाली नाही. बरं असो, बसण्यासाठी तर जागा मिळाली ना, मी त्यातच समाधान मानलं. बस पुढे जात होती. छोटे मोठे बस स्टॉप आले की काही लोक खाली उतरायचे आणि काही वर चढायचे, पण गर्दी मात्र तशीच राहिली. माझ्या शेजारी एक आजी उभी दिसली. मला तिचं वय जास्त वाटलं. तिला पाहून मला स्वतःलाच कसं तरी वाटलं. आजीला मी उभं राहिलेलं पाहू शकत नव्हते. वयस्कर जी होती, तिला बसण्यासाठी जागा मिळायला हवी होती, पण कोण कशाला आजीला बसायला जागा देईल. आजीला इतक्या वेळेपासून माझ्या शेजारी उभं राहिलेलं पाहून आता माझ्यातील माणुसकी जागी झाली. मी उभी राहिले. आजीला म्हणाले, तुम्ही बसा आजी. आजी म्हणाली, अगं नको, बस तू, काही हरकत नाही, मी उभी राहते. अहो आजी बसा, काही प्रॉब्लेम नाही, मी राहते उभी. शेजारी जो युवक बसला होता तो खिडकीच्या बाजूला अजून सरकला. आमचं बोलणं ऐकून त्यानंतर आजी म्हणाली, बरं एक काम करूया, तिघेजण बसू शकतो आपण. तू बस, मग मी बसते, मला थोड्या वेळात उतरायचंच आहे. बरं ठीक आहे आजी. आता मी सीटवर परत बसले. जो युवक खिडकीकडे बसला होता तो अजून तिकडे सरकला. मी त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि माझ्या डाव्या हाताला आजी बसली. माझ्या उजव्या हाताला तो युवक आणि डाव्या हाताला आजी बसली होती. मी दोघांच्या मध्यभागी बसल्यामुळे थोडी दबली जात होते, कारण सीट 2च लोकांची होती आणि आम्ही 3 जण त्याच्यावर बसलो. माझ्या शेजारचा युवक बिचारा पूर्ण खिडकीकडे सरकून बसला होता. जेवढ्या कमी जागेमध्ये बसू शकतो तेवढ्या कमी जागेमध्ये तो बसला. आजी म्हणाली, पुरी, माझ्यामुळे तुला अडचण होते, पण मला जागा दिल्याबद्दल तुझी आभारी आहे. अहो आजी, त्यात आभार मानण्यासारखं काय आहे बरं? बरं नाही मानत तुझे आभार. तुझं नाव काय पुरी? आजी, माझं नाव वनिता आहे. हो का, छान नाव आहे. कुठे गेली होतीस? काही नाही आजी, माहेरी गेले होते. हो का, असं अचानक मध्येच का गेली होती? दिवाळी दसरा काही नाही? अगं आजी, आईची तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे गेले होते. अच्छा, हो का. आता कशी आहे मग तुझ्या आईची तब्येत? छान आहे आता. आजीने थोडं वाकून माझ्या शेजारी बसलेल्या त्या युवकाला विचारलं, भाऊ, तुला तर काही प्रॉब्लेम नाही ना, मी बसले म्हणून? अहो नाही, यात कसला प्रॉब्लेम, बसा आरामात. पुढे बस चालत राहिली. अर्ध्या तासांनंतर आजीचा स्टॉप आला. आजी म्हणाली, चल पुरी, मला उतरायचं आहे. आजीचा स्टॉप आल्यामुळे बस थांबली आणि आजी जागेवरून उठून उभं राहणार त्याच्या आधी आजीने तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि प्रेमाने गोंजरलं मला. उठताना आजीने मायेने परत एकदा माझ्याकडे पाहिलं. तिच्याजवळ एक छोटी पिशवी होती. पिशवी हातात घेतली आणि बसच्या दरवाजाकडे निघाली.
आजीने ज्या प्रकारे मला मायेने स्पर्श केला होता, अगदी माझ्या मनाला लागून गेला तो स्पर्श. आजी बसमधून खाली उतरली आणि परत बस सुरू झाली. आता मात्र मला बसायला व्यवस्थित जागा झाली. मी त्या युवकापासून थोडंसं सरकून बसले, जेणेकरून व्यवस्थित बसता येईल. बस आता पुढे जात राहिली आणि 3 वाजता एका धाब्यावर बस थांबली. चहा पाणी आणि जेवण करण्यासाठी रोडच्या एका साईडला बस लावली आणि सर्व प्रवासी त्या धाब्यावर खाली उतरले. तिथे अगदी मनमोकळं वातावरण होतं. मोठं हॉटेल होतं. टेबल, खुर्च्या, खाटा असं सर्व काही व्यवस्थित ठेवलं होतं. ज्या लोकांची एकमेकांशी ओळख होती किंवा जे प्रवास एकमेकांसोबत करत होते, ते सर्व एकमेकांसमोर टेबलावर बसले. माझं कोणीच ओळखीचं नव्हतं. त्यामुळे मी एका रिकाम्या टेबलाजवळ जाऊन खुर्चीवर बसले. मला तर भूक नव्हती आणि काही नाश्ता वगैरे करण्याची इच्छा पण नव्हती. वेटरला मी फक्त एक चहा आणि पाण्याची बाटली सांगितली. त्याने पाण्याची बाटली आणून दिली आणि चहा आणतो असं म्हणून तो निघून गेला. मी थोडंसं पाणी घेतलं, गुळण्या केल्या. माझं लक्ष डाव्या बाजूला गेलं. माझ्या शेजारच्या सीटवर जो युवक बसला होता, तो येताना दिसला. मी आता दुसरीकडे बघायला लागले, पण तो चालत चालत माझ्याजवळच आला आणि माझ्या टेबलावरच, म्हणजे मी ज्या टेबलावर बसले होते त्याच्या समोरच तो बसतो की काय असं मला वाटू लागलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, मी बसू का इथं या खुर्चीवर? आता ती खुर्ची आणि तो टेबल माझ्या बापाचा थोडी होता. मी त्याला नाही म्हणणार. ते मी म्हणाले, हो बसा ना. माझ्या समोरच एक खुर्ची घेऊन टेबलावर बसला तो. टेबलावर समोरच मेनू कार्ड ठेवलेलं होतं. त्याने मेनू कार्ड बघितलं आणि ऑर्डर करण्यासाठी एका वेटरला आवाज दिला. वेटर लगेचच आला. त्याने त्याला काही सँडविच आणि कोल्ड्रिंक वगैरे सांगितलं. तुम्ही केला? लगेचच एक वेटर माझ्या चहाचा कप घेऊन चहा घेऊन आला. मला म्हणाला, मॅडम हा घ्या तुमचा चहा. त्याने चहाचा कप माझ्या समोर ठेवला. चहा गरम होता. त्याच्यामधून वाफा निघत होत्या. मी चहाचा कप हातात घेतला आणि एक घोट चहा प्यायले. चहा अत्यंत चविष्ट होता. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. मोबाईल माझ्याजवळच होता. मी बघितलं तर माझ्या आईचा कॉल होता. पण मी आत्ता कॉल उचलला नाही, नंतर करते असं ठरवलं. चहा खूप छान होता. मी पूर्ण चहा संपवला. माझ्यासमोर जो युवक बसला होता त्यानेही जे पदार्थ खायला मागवले होते ते सगळे संपवले. आता मलाही इच्छा झाली की काहीतरी चमचमीत खायला हवं, पण मला असं बाहेर खायला थोडी लाज वाटते. त्यामुळे मी काही मागवण्याची हिंमत केली नाही. मी वेटरला आवाज दिला आणि विचारलं, किती झाले चहाचे पैसे? त्याने सांगितले 20 रुपये. मी माझ्या पर्समध्ये पाहिलं, पण 20 रुपये सुट्टे नव्हते. 200 रुपयांची नोट होती. मी 200 रुपयाची नोट काढली आणि त्या वेटरकडे दिली. तो म्हणाला, अहो मॅडम, सुट्टे द्यायला सुट्टे नाहीत माझ्याकडे. 200ची नोट आहे, सुट्टे पैसे नाहीत. मी रोज सकाळी 6 वाजता उठते. उठल्यावर ब्रश करते आणि 1 तास बाहेर वॉकिंगसाठी जाते. आमच्या घराच्या काही अंतरावर एक छान असं गार्डन आहे. गार्डनमध्ये खूप मस्त असा गोल वळणाचा रस्ता बनवला आहे, जिथे लोक वॉकिंग करत असतात. एके दिवशी मी सकाळी 6 वाजता उठले, ब्रश वगैरे केला आणि वॉकिंगसाठी बाहेर पडले. शेजारी जे हिरे गार्डन होतं तिथेच वॉकिंगला जायचे मी. रोडच्या कडेनं जात होते. चालत असताना एक बाई डोक्यावर मेथीची भाजी विकत होती. तिच्याकडून मेथीच्या भाजीची एक जुडी घेतली आणि तशीच चालत चालत गार्डनमध्ये पोहोचले. गार्डनमध्ये तिथे एका बाकड्यावर जाऊन बसले. मेथीची भाजी बाजूला ठेवून दिली. माझं लक्ष समोर गेलं. समोर पाहिलं तर एक युवक दिसला. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. मला वाटलं की याला मी कुठेतरी पाहिलं आहे, पण आठवण येत नव्हती की कुठे पाहिलं आहे. म्हणून थोड्या वेळात कुठे माझ्या लक्षात आलं,
अरे हो, मी माहेराहून घरी येत होते तेव्हाच या व्यक्तीला मी पाहिलं होतं. अच्छा, माझ्या सीटवरच बसला होता हाच तो युवक आहे ज्याने माझ्या चहाचे पैसे दिले होते. तेव्हाच त्याचंही लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो चालत चालत माझ्याजवळ आला. तो म्हणाला, "अहो, कशा आहात तुम्ही?" "मी छान आहे. तुम्ही कसे आहात?" "मी पण छान आहे." तो माझ्याजवळ बाकड्याच्या बाजूला येऊन उभा राहिला. मी बसलेली होते. मी त्याला बसायला सांगितलं. मग तो माझ्या शेजारीच त्या बाकड्यावर बसला आणि विचारलं, "तुम्ही कुठे राहता?" "सज्जननगरमध्ये." "अच्छा, मी पण तिकडेच राहतो." "हो का? कधी पाहिलं नाही तुम्हाला?" "पाहिलं असेल पण तुमच्या लक्षात नाही." "हो, बरोबर बोलताय. तुम्ही दररोज येता का गार्डनमध्ये?" "हो, मी रोज येते." "अच्छा, हो का? मी पण रोज येतो. पण अहो बाई, कधी-कधी एखाद्या दिवशी नाही जमत. सकाळी थोडी वॉकिंग केली की दिवसभर अगदी मोकळं वाटतं." "हो, करायलाच पाहिजे." त्यांनी शेजारी मेथीची भाजी ठेवलेली पाहिली. "अरे, ही मेथीची भाजीची जुडी कोणाची आहे?" "अहो, माझीच आहे ती. तिकडून येत होते. येताना छान मेथीची भाजी दिसली म्हणून घेऊन टाकली." "अच्छा, हो का? मेथीची भाजी खाणं शरीराला खूप चांगलं असतं." थोड्या वेळ त्यांच्यासोबत बोलले आणि मग मी म्हणाले, "चला, मला निघावं लागेल. उशीर होत आहे." "बरं, ठीक आहे. मी पण निघतो बघा." मग आम्ही दोघं सोबतच गार्डनमधून बाहेर पडलो. ते एका दुसऱ्या रस्त्याला गेले आणि मी दुसरा रस्ता धरून माझ्या घरी परतले. घरी आल्यावर पाहिलं तर माझ्या पतीची अंघोळ वगैरे झाली होती. त्यांच्यासाठी नाश्ता बनवला. नाश्ता वगैरे झाला आणि मग ते कामावर निघून गेले. दिवसभर मी घरात एकटीच राहत असे. मला अजिबात करमायचं नाही. शेजारी काही बायकांसोबत गप्पा मारायला गेले तर बायका कोणाच्या ना कोणाच्या चुगल्या करत बसायच्या. त्यामुळे त्यांच्याकडेही जाणं सोडलं. कधी-कधी एखादी सिरियल बघते किंवा आपल्या मोबाईलमध्ये टाइमपास करत बसायचे. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गार्डनमध्ये वॉकिंगला गेले तर कालचा युवक मला आज पुन्हा भेटला. त्यांनी समोरूनच मला आवाज दिला. ते स्वतःहून माझ्याशी बोलले. त्यामुळे मीही एक दोन शब्द त्यांच्यासोबत बोलले. आम्ही तिथेच बाकड्यावर बसलो. त्यावेळी त्यांनीच मला विचारलं, "तुमचं नाव काय?" मी थोडी थांबले. "काय झालं?" "काही नाही. माझं नाव वनिता." "अच्छा, आणि तुमचं?" "मी हितेश." "बरं वनिताजी, भेटूया उद्या. आज मला थोडं काम आहे. त्यामुळे लवकर निघतो." "हो, काही हरकत नाही. मलाही निघायचंच आहे." मग मी पण तिथून माझ्या घरी निघाले. आता मात्र रोजच हितेश आणि माझी भेट गार्डनमध्ये होऊ लागली. त्याच्यासोबत बोलून खूप बरं वाटायचं. सुरुवातीला मी त्याच्यासोबत बोलायला थोडी विचार करायचे. पण ते माझ्याशी अगदी आदराने आणि आपुलकीने बोलायचे. हळूहळू आमची ओळख वाढत गेली. कधी-कधी गार्डनमधून बाहेर निघताना ते आग्रह करून मला चहा प्यायला बोलवायचे. मी कधी-कधी त्यांच्यासोबत तिथल्या रेस्टॉरंटमध्ये चहा पिऊन घेत असे. आता त्यांनी माझा नंबरही मागितला. मला त्यांचा स्वभाव खूप चांगला वाटला. म्हणून मी न घाबरता माझा मोबाईल नंबर त्यांच्यासोबत शेअर केला. आता ते कधी-कधी मला व्हॉट्सॲपवर सुविचार किंवा छोटे-मोठे मेसेज पाठवायचे. एखाद्या वेळी दुपारच्या वेळी त्यांना वेळ असला तर मला कॉल देखील करत असत. मला हे कधी-कधी एकटीला कंटाळा आला की मी कधी-कधी अधूनमधून त्यांना कॉल करायचे. पण ते कधीही माझ्याशी प्रेमाने व आदरानेच बोलत असे. एक दिवशी अहमदनगरमध्ये कोठेवाडी येथे एक यात्रा होती. हितेशजींनीच मला एकदा सकाळी सांगितलं की वनिताजी, कोठेवाडी इथली यात्रा सुरू झाली आहे. तिथे जायचं का आपण? मी सुरुवातीला नाही म्हटलं. पण ते म्हणाले, "जास्त वेळ लागणार नाही. 3 ते 4 तासांचं काम आहे. जाऊन लवकरच परत येऊ." मी त्यांना सांगितलं, "ठीक आहे. मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते." मी घरी आले. नवऱ्याचा नाश्ता वगैरे झाला. मग माझे पती कामावर निघत होते. तेव्हाच मी त्यांना म्हणाले, "अहो,
कोठेवाडीची यात्रा भरली आहे. मला तिथे जायची इच्छा आहे. ते म्हणाले, मग ठीक आहे, जाऊन ये की. मी तुला कधी नाही म्हटलं. बरं, ठीक आहे, जाईल मग मी. मग पती बाहेर गेले. मग मी थोड्या वेळात लगेच हितेश यांना कॉल करून सांगितलं की हो, मी तयार आहे यात्रेला जाण्यासाठी. तेही खूप खुश झाले. बरं ठीक आहे, निघूया आपण थोड्या वेळात. पण अहो, आजच जायचं का? हो आजच. बरं ठीक आहे, असं बोलून फोन कट केला. मग मी थोडी तयारी केली, साडी वगैरे बदलली आणि एक छान सुंदर अशी साडी नेसले. थोड्या वेळात फोन आला. हितेशजींनी एका ठिकाणी मला यायला सांगितलं. मी तिथे पोहोचले. हितेशजी आधीच तिथे येऊन थांबले होते. मग आम्ही दोघं तिथून कोठेवाडीच्या यात्रेला गेलो. यात्रेमध्ये देवाचं दर्शन वगैरे घेतलं. खूप काही नवनवीन वस्तू तिथे आल्या होत्या. एक मोठा पाळणा देखील होता. हितेश म्हणाले, वनिताजी, तुम्ही कधी पाळण्यामध्ये बसला आहात का? होय, 2-3 वेळा बसले मी. वनिता, चला बसूया मग आपण. मी त्यांना नकार देऊ शकले नाही. एका मोठ्या पाळण्याजवळ आम्ही गेलो आणि त्या पाळण्यामध्ये एकमेकांच्या शेजारीच बसलो. पाळणा खूप उंच उंच जात होता. मला थोडी भीती वाटायची. हितेशजी माझ्या उजव्या बाजूलाच बसले होते. मला थोडी भीती वाटत होती. तेव्हा त्यांनी विचारलं, काय झालं वनिता, तुम्हाला भीती वाटते का? हो, थोडी वाटते. बरं ठीक आहे, घाबरू नका. त्यांनी त्यांचा डावा हात माझ्या कमरेभोवती ठेवला आणि थोडं माझ्या जवळ सरकले आणि म्हणाले, मी तुम्हाला धरून ठेवला आहे, अजिबात घाबरू नका. त्यांनी जेव्हा माझ्या कमरेवर स्पर्श केला, मला थोडं अवघडलेलं वाटलं, पण त्यांनी ते माझ्या भल्यासाठीच केलं होतं. पाळणा अजून जोरजोराने फिरू लागला. मला एरवी पाळण्याची का भीती वाटते मला कळत नव्हतं. आधी पण मी पाळण्यात बसलेली होते, पण त्या मानाने हा पाळणा खूप मोठा होता. पाळणा अगदी उंच उंच जात होता. उंचीवर गेल्यावर आजूबाजूचं दृश्य बघायचं. ते दृश्य अतिशय अद्भुत असं होतं. आजूबाजूचा निसर्ग, बिल्डिंग, रस्ते, देवाचं मंदिर, सर्व अतिशय छान असं दिसत होतं. हितेशजींनी एक हात त्यांच्या खिशामध्ये घातला. खिशामधून मोबाईल काढून काही फोटो काढले. नंतर हितेशजींनी आता समोरचा कॅमेरा म्हणजे सेल्फी कॅमेरा सुरू केला आणि सेल्फी काढायला लागले. ते आणि मी जवळच बसलो होतो, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये मी देखील दिसत होते. मी म्हणाले, अहो हितेशजी, काय करताय? काही नाही, फोटो काढतोय, सेल्फी काढतोय आपली. अहो पण नका काढू. का नको? अहो वनिता, आपण एवढ्या लांब आलो आहोत आणि तेही दोघं सोबत. एक फोटो काढूया दोघांच्या आठवणीसाठी. सुरुवातीला मला फोटो काढण्याची इच्छा नव्हती, पण मलाही वाटलं की आपण इथं यात्रेला आलो आहोत, त्याची एखादी आठवण राहिली पाहिजे. म्हणून मी त्यांना होकार दिला. मग त्यांनी आता एक हात माझ्या खांद्यावर ठेवला. जो हात त्यांनी माझ्या कमरेवर ठेवला होता, तोच हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि बरोबर दोघांचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये घेत सेल्फी फोटो क्लिक केला. आजूबाजूला आणि खाली खूप गर्दी होती. जेव्हा पाळणा वरती जायचा, खूप छान असं वाटायचं. थोडी भीती वाटायची, पण असो, हितेशजींनी तो फोटो मला दाखवला नाही. म्हणून मी म्हणाले, अहो दाखवा ना फोटो मला. वनिता, नंतर बघू तरी द्या कसा आला ते. पण त्यांनी मोबाईल खिशात ठेवून घेतला. त्यांनी परत तोच हात माझ्या कमरेवर ठेवला. आम्ही दोघे अगदी एकमेकांच्या जवळ चिटकून बसलो होतो. मला थोडं वेगळं वाटलं, पण मी काही बोलले नाही. काही वेळाने पाळण्याची जी वेळ होती ती संपली. मग आम्हाला खाली उतरवण्यात आलं. पाळण्यावाल्याचे जे काही पैसे होते ते पैसे दिले आणि आम्ही तिथून आता पुढे आलो. यात्रेमध्ये खूप सुंदर अशा पैठणी साड्या देखील आल्या होत्या. हितेशजींचं लक्ष तिकडे साडीच्या दुकानाकडे गेलं. ते मला म्हणाले, अहो वनिताजी, एक सुंदर अशी साडी घेऊया तुमच्यासाठी. मी नाही म्हटलं, पण त्यांनी आग्रह केला म्हणून
आम्ही दोघं आता साडीच्या दुकानावर गेलो. साड्या कमी होत्या दुकानावर, पण प्रत्येक साडी सुंदर होती. त्यांच्यामधून मी एक साडी निवडली. मी हितेशजींना म्हटलं, "अहो, ही साडी घेऊया." त्यांनी सांगितलं, "हो." म्हणून मी तीच साडी घेतली. त्यानंतर आम्ही यात्रेमध्ये अजून थोडं फिरलो. सोबत उसाचा रस देखील घेतला. आता बराच वेळ झाला होता. संध्याकाळचे 5 वाजले. मग मीच म्हणाले, "हितेशजी, चला आता घरी. 5 वाजलेत." "ठीक आहे वनिता, चालेल, निघूया." मग आम्ही बसमध्ये बसून परत घरी निघालो. ते त्यांच्या घरी गेले आणि मी माझ्या घरी आले. घरी आल्यावर मी आईला कॉल केला आणि आईला यात्रेमध्ये गेले होते ते सर्व सांगितलं. त्यानंतर संध्याकाळ तर झालीच होती, म्हणून मी स्वयंपाकाला लागले. दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला मी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर यात्रेचा प्रसाद दिला. त्यांनी प्रसाद घेतला, पण यात्रेबद्दल काहीच विचारलं नाही. मला तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हती, कारण ते माझ्यासोबत कमीच बोलत असत. पण दुपारी मला एका गोष्टीची खूप परत परत आठवण यायची. जेव्हा आम्ही पाळण्यामध्ये बसलो होतो, तेव्हा हितेशजींनी मला काळजीने पकडलं होतं. पण तेव्हा त्यांचा हात माझ्या कमरेवर आला होता आणि काही वेळ माझ्या शरीरावर नको त्या ठिकाणी त्यांनी स्पर्श केला. पण त्यांनी तसं जाणून बुजून केलं नव्हतं, हे मला माहिती होतं. पण कितीही झालं तरी ते एक पुरुष आणि मी स्त्री. त्यामुळे माझ्या मनात थोडे विचलित करणारे वेगळे विचार येतच होते. पण मी ते विचार झटकून काढले, कारण हितेश यांच्या मनामध्ये तसं काही नाही हे मला ठाऊक होतं. उगाच मी चुकीचा विचार करत आहे. आता दिवस असेच पुढे जात होते. एकदा माझी तब्येत खराब झाली. थंडी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या समस्या होऊ लागल्या. एका छोट्या क्लिनिकमध्ये दाखवलं. त्या डॉक्टरांनी काही औषधं वगैरे दिलीत. थोड्या दिवसात बरं वाटलं, पण त्यानंतर अजून माझी तब्येत बिघडली. परत परत तब्येत बिघडायला लागली. असं का होत होतं काही कळेना. डॉक्टरांनी काही ब्लड रिपोर्ट आणि टेस्ट करून घ्यायला सांगितल्या. माझ्या मुलालाही सांगितलं. मी कॉल करून की माझी तब्येत सारखी खराब होत असे. मुलाला माझी काळजी वाटू लागली. तो म्हणाला की आई, ठीक आहे, मी 2 दिवसात येतो लगेच तिथे. मी म्हणाले, अरे, तुझं काम सोडून नको येऊ. वातावरण खराब आहे, त्यामुळे अशा तब्येतीच्या समस्या होतच असतात. पण तो म्हणाला, आई, नाही, येतोय मी. बरेच महिने झाले, तुम्हाला भेटलो देखील नाहीये. बरं, ठीक आहे, ये मग. मुलगा घरी यायचं सांगत होता, त्यामुळे माझ्याही मनात उत्साह निर्माण झाला. सुनबाईला मुलगी झाली होती. नातीचा चेहरा पाहिला होता, पण फक्त मोबाईलमध्ये. आता प्रत्यक्षात तिला कधी पाहायला भेटेल असं वाटू लागलं. मला डॉक्टरांनी काही ब्लड रिपोर्ट करायला सांगितले होते, पण माझ्या नवऱ्याला एवढा वेळ नसतो आणि मीही कंटाळा करून घेतला. शिवाय मला बरंही वाटायला लागलं होतं, त्यामुळे त्या ब्लड टेस्ट केल्याच नाहीत. मग पुढच्या 2 दिवसातच माझा मुलगा आणि सुनबाई आम्हाला भेटायला घरी आले. माझ्या मुलाला मुलगी झाली होती. मुलीचा चेहरा तर माझ्या मुलासारखाच होता, पण तिचा रंग सुनबाईसारखा, म्हणजे विदेशी लोकांसारखाच. मुलगा व सुनबाई आल्यामुळे काही दिवस मी घरीच होते. सकाळी वॉकिंगला जायचं काही जमायचंच नाही, म्हणून 2-3 दिवस वॉकिंगला काही गेले नाही. त्यामुळे हितेश यांचा कॉल आला. तेव्हा त्यांनी मला विचारलं, काय झालं वनिता, तुम्ही सकाळी वॉकिंगला येत नाहीत? तब्येत बरी आहे ना तुमची? हो, बरी आहे ना हितेशजी? अहो, सर्व ठीक आहे. माझा मुलगा आणि सुनबाई आले आहेत ना, त्यामुळे सकाळी जमत नाही यायला. अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्यांनी फोन कट केला. मी घरातली कामं तर करायचे, पण मला नेहमीसारखं आता उत्साहपूर्ण वाटत नसे. शरीरात नेहमी थकवा राहायचा. घरातली कामं करण्यातही माझी दमछाक होत असे. माझ्या मुलाने सांगितलं की आई,
घरात कामासाठी एक मोलकरीण ठेवून घे. मी नाही म्हटलं, पण त्याने ऐकलंच नाही. शेजारी एक काकू राहायच्या. तिच्याशी बोलून त्याने एका कामवाली बाईचा बंदोबस्त केला घरातली कामं करण्यासाठी. आता घरात कामासाठी बाई आली, त्यामुळे माझं काम कमी झालं. मग माझा मुलगा आणि सूनबाई 8 दिवसांनंतर परत कॅनडाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गार्डनमध्ये गेले, पण आज हितेशजी आले नव्हते. मी बराच वेळ त्यांची वाट पाहिली तिथे, पण कदाचित ते आज येणार नसतील. त्यामुळे मी काही वेळ गार्डनमध्ये वॉकिंग केली आणि मग घरी परतले. दुपारी हितेशजींना कॉल केला. विचारलं की काय झालं, आज आला नव्हता तुम्ही? त्यावर ते म्हणाले, अहो, एकट्याला यायला बरं वाटत नाही, कंटाळा येतो. रोज तुम्ही असता, त्यामुळे दररोज येतो मी. अच्छा, हो का? बरं, ठीक आहे. उद्या या मग, मी येणार आहे. दुसऱ्या दिवशी मी सकाळी वॉकिंगला निघाले. तेव्हा हितेश देखील वॉकिंगला आले होते. आता दिवसेंदिवस हितेश व माझी ओळख आणि मैत्री वाढतच गेली. मी आता कधी-कधी हितेश यांच्याजवळ माझ्या व माझ्या नवऱ्याबद्दल काही गोष्टी देखील सांगून द्यायचे. तेव्हा ते मला चांगला सल्ला देऊन नेहमीच माझी समजूत काढत असत. शिवाय मला कधीही टेन्शन आलं की मी हितेशजी यांच्यासोबत कॉलवर बोलायचे आणि कधी-कधी आम्ही कुठे भेटायचो पण. हितेश माझ्या जीवनामध्ये अगदी एखाद्या जिव्हाळ्याच्या मित्राप्रमाणे आले होते. ते आणि मी जेव्हापासून एकमेकांना ओळखायला लागलो, मी खुश राहायला लागले, आनंदी राहायला लागले होते. एकदा दुपारी मी घरात सोफ्यावर बसलेली, तेव्हा माझ्या मुलाचा कॉल आला. माझ्या मुलाने सांगितलं, आई, मी तुला व्हॉट्सॲपवर एक फोटो पाठवला आहे, तो बघ बरं. लगेचच मी व्हॉट्सॲप उघडलं आणि फोटो पाहिला. तो फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो फोटो हितेश आणि माझा होता. आम्ही जेव्हा यात्रेमध्ये गेलो, तेव्हा पाळण्यावर बसल्यावर तो सेल्फी फोटो हितेशजीने काढला होता. तोच फोटो माझ्या मुलाने मला पाठवला. मुलाने विचारलं, आई, बघितला का फोटो? हो, बघितला. आता मात्र माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला, आई, कोण आहेत ते गृहस्थ तुझ्यासोबत? मी थोडा वेळ शांत राहिले. मी सांगितलं, अरे, ते हितेश आहेत. मी गार्डनमध्ये जाते, तिथे त्यांची व माझी ओळख झाली. नेहमी गार्डनमध्ये भेटतो, त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. कोठेवाडीची यात्रा होती ना, तिथे मला जायची खूप इच्छा होती, त्यामुळे ते आणि मी सोबतच गेलो होतो आणि तिथेच हा फोटो काढला होता त्यांनी. अच्छा, हो का? अरे, तुला एक सांगू का? हो, सांग नाही. अरे, ते हितेशजी खूप चांगले आहेत. ते एखाद्या जवळच्या चांगल्या मित्राप्रमाणे राहतात माझ्यासोबत. हो का आई? खूप छान वाटलं मला हे ऐकून. बरं आई, एक सांगतो, त्यांच्यासोबतची मैत्री कधीच तोडू नको, कारण चांगले मित्र परत परत भेटत नाहीत. हो का बाळा? बरं, ठीक आहे. ठेवतो मग फोन. ठीक आहे, बाय आई. मला सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं. माझा आणि हितेशजींचा फोटो पाहून कदाचित माझ्या मुलाने नको त्या गोष्टींचा विचार केला असता, असं वाटलं. पण तसं काही झालं नाही. माझा मुलगा तर खूप समजूतदार निघाला. मी त्याला जे सांगितलं ते त्याला पटलंही. उलट त्याने मला अगदी समजूतदारपणे सल्ला दिला, आई, खरे मित्र हे परत परत मिळत नाहीत. जीवनात एखादा खरा मित्र मिळणं हेच खऱ्या अर्थानं नशीब असतं. मुलाचे हे शब्द आजही माझ्या मनात जसेच्या तसे घुमत असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा हितेशजी मला भेटले, तेव्हा मी फोटोबद्दल विचारलं. ते म्हणाले की मी तो माझ्या फेसबुकवर टाकला होता. मग मला आठवलं की कदाचित माझ्या मुलाने तो फोटो तिथूनच पाहिला असेल. हितेशजी म्हणाले, डिलीट करून टाकू का? मी म्हटलं, नको, राहू द्या. डिलीट करण्याची काही गरज नाही. थोड्या वेळाने मग आम्ही गार्डनमधून बाहेर निघायला लागलो. गार्डनच्या बाहेर कोपऱ्यावर एक वयस्कर बाई बसली होती. आम्ही जसे बाहेर निघालो, तिने पुढे हात केला आणि म्हणाली, अहो बाई,
काहीतरी द्या, तुमचं भलं होईल. कदाचित ती तिथे बसून भीक मागत होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. पुढे जाऊ लागले. पण हितेशजींनी तिला पाहिलं आणि ते जागेवर थांबले. त्यांनी त्यांच्या खिशातून काही पैसे काढले आणि तिला दिले. आम्ही दोघं 2 पावलं पुढे आलो. मी हितेशजींना म्हणाले, "अहो, कशाला दिले तिला पैसे? त्या लोकांना अशीच सवय पडते. मेहनत करत नाहीत मग ते." हितेशजी म्हणाले, "वनिता, असं कसं काय बोलू शकता तुम्ही? आपल्याला माहीत आहे का तिच्याबद्दल? तिला रस्त्यावर बसून भीक मागावी लागत आहे. कदाचित यामागे तिची काही मजबुरी असू शकते. नाहीतर असं कोणाला भीक मागून जीवन जगण्यात काय समाधान वाटेल बरं? कोणाच्याही बाबतीत त्याला पूर्ण न जाणून घेता काहीही समज बांधून घेणं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. हितेशजींचं देखील खरं होतं. ती बाई भीक मागत होती. याच्यामागे कदाचित तिची काही मजबुरी असू शकते. मी तिच्यासोबत नको तो चुकीचा विचार करून घेतला. मला स्वतःच्या अशा विचारसरणीबद्दलच वाईट वाटलं. मी आता तिथून परत आले. माझ्याकडे काही पैसे होते. त्यांच्यामधून मी 40 रुपये त्या बाईला दिले. पण ते पैसे घेत असताना तिने ज्या करुणादायक डोळ्यांनी मला पाहिलं होतं, ते पाहून मनाला खूपच दिलासा मिळाला. ती काहीच बोलली नाही, पण त्या चेहऱ्यामध्ये खूप काही वेदना लपलेल्या होत्या. तरी देखील तिने काही क्षणांपुरता मला बरं वाटावं म्हणून चेहऱ्यावर आनंद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग आम्ही चालत चालत पुढे आलो. हितेश त्यांच्या घराकडे निघाले आणि मी माझ्या. आता घरात कामवाली बाई असल्यामुळे मला छान आराम मिळायचा. दिवस असेच पुढे जायला लागले. पण अचानकच कधीही माझी तब्येत खराब होत असे. छोट्या क्लिनिकमध्ये दाखवलं की थोडा फरक पडायचा, पण परत परत तब्येत बिघडत असायची. माझ्या मुलाला या बाबतीत सगळं काही माहीत असायचं. मी ज्या डॉक्टरकडे जायचे, मुलाने त्या डॉक्टरांना कॉल करून विचारलं की परत परत आईची तब्येत का बिघडते. डॉक्टर म्हणाले, "मी तुम्हाला काही टेस्ट करायला सांगितल्या, पण तुम्ही त्या अजून केल्या नाहीत." तेव्हा माझ्या मुलाला माझी खूप काळजी वाटली. तो परत भारतात परत आला. सुनबाईला सोबत घेऊनच आला होता. तिथून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने मला एका चांगल्या दवाखान्यात नेलं. तिथं डॉक्टरांना दाखवलं. त्या डॉक्टरांनी देखील आधी काही ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बनवायला सांगितले. माझे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. त्यानंतर 3 तासांनी रिपोर्ट्स येणार होते. मुलगा म्हणाला की "आई, इथे वेळ लागेल, मी तुला घरी सोडतो." मग त्याने मला घरी सोडलं. त्यानंतर 3-4 तासांनी मुलगा घरी आला. मी त्याला विचारलं की ब्लड रिपोर्ट झाले का, काय निघालं त्यामध्ये, पण त्याने मला त्याबद्दल काही सांगितलं नाही. मीही परत विचारण्याची तसदी घेतली नाही. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर घरात आम्ही सर्वजण बसलो होतो. सुनबाई, माझे पती, मुलगा, माझी नात माझ्याजवळच होती. मी तिला खेळवत होते. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, "आई, तुला एक सांगायचं होतं." "हो, बोल ना." "अगं आई, आपण दवाखान्यात गेलो होतो. तुझे ब्लड सॅम्पल घेतले, तर त्याचे रिपोर्ट्स आले आहेत." "हो, मग काय सांगितलं आहे रिपोर्टमध्ये?" "अगं आई, ते." "हो, बोल ना, पुढे काय?" "आई, तुझी किडनी फेल झाली आहे, असं डिटेक्ट झालं आहे." माझा मुलगा काय बोलला त्याच्यावर माझा तर विश्वासच बसला नाही. मी त्याचं काहीच ऐकलं नाही. अशा पद्धतीने रिॲक्ट केलं. "अगं आई, पण तू टेन्शन घेऊ नको. आपण इलाज करू. आपण हवे तेवढे पैसे खर्च करू. तू काळजी करू नकोस." मुलाचं बोलणं ऐकून तर मला धक्काच बसला. पण मी मुद्दाम हसत म्हटलं, "अरे काहीतरीच. काय म्हणतो? डॉक्टरांकडून चूक झाली असेल. अगदी ठणठणीत आहे मी. काय किडनी वगैरे फेल होणार आहे माझी? काही होत नाही मला." पण माझ्या त्या बोलण्यामध्ये हवा तसा आत्मविश्वास नव्हता.
मुलगा त्याच्या जागेवरून उठला आणि माझ्या जवळ येऊन बसला. माझी नात माझ्या जवळ होती. त्याने तिला माझ्या जवळून घेतली आणि सुनबाईकडे दिली. सुनबाईचा चेहरा देखील अतिशय कोमजला होता. मुलगा आता जवळ येऊन माझ्या जवळ बसला. त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्याकडे पाहिलं. आई, तू काळजी करू नकोस. आपण हवे तेवढे प्रयत्न करू. मी तुला काही होऊ देणार नाही. त्याचे डोळे सांगत होते की त्याने मगाशी जे काही सांगितलं ते सत्य होतं. माझ्या काळजानेही ते स्वीकार केलं. माझी एक किडनी फेल झाली होती. हे ऐकूनच माझ्या हृदयाचे ठोके तीव्र गतीने वाढू लागले. हे सर्व ऐकून काय प्रतिक्रिया देऊ मला काहीच कळेना. दुःख तर खूप झालं होतं, पण मुलासमोर, सुनबाईसमोर आणि नवऱ्यासमोर मला ते व्यक्त करता आलं नाही. माझ्या सगळ्या भावना आतल्या आत घुसमटल्या गेल्या. माझे पती म्हणाले, चला, मला थोडं बाहेर जायचं आहे, मी जाऊन येतो. ते निघून गेले. सुनबाई येथेच बसली होती. आता ती देखील माझ्या जवळ येऊन बसली. सुनबाईने आणि मुलाने मला भावनिक दिलासा दिला. थोड्या वेळाने मीच म्हणाले, चला, तुम्ही दोघं झोपा, आता खूप वेळ झाला आहे. मीही झोपते, मलाही झोप येते. मग मी तिथून उठले आणि माझ्या रूममध्ये जाऊन पलंगावर लोळले. रूमचा दरवाजा आतमधून बंद करून घेतला होता. माझी किडनी फेल झाली आहे याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मनाने कितीही अस्वीकार केलं तरी ते खरं होतं. मी एकटी होते रूममध्ये. किडनी फेल होणे हा किती गंभीर आजार असतो याबद्दल मला चांगलीच माहिती होती. एक किडनी फेल झाली तर एका किडनीवर मनुष्य जिवंत राहू शकतो, पण माझ्या तर दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. म्हणजे मी जास्त दिवस वाचू शकणार नाही, हे सत्य आहे. मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटू लागलं. हे जग मी लवकरच सोडून जाईल या विचारानेच काळीज तीव्र गतीने उडायला लागलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले. असं वाटत होतं की जोर जोराने ओरडावं आणि रडावं, पण मी तसं करू शकत नव्हते. कारण जर तसं केलं तर बाहेर इतरांना ऐकायला जाईल. मी उशीमध्ये तोंड खुपसलं आणि त्याच्यातच रडायला लागले. बराच वेळ उशीमध्ये तोंड खुपसून हमसून हमसून रडत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठले, पण वॉकिंगला जाण्याची इच्छा झाली नाही. ब्रश, आंघोळ वगैरे करून सोफ्यावर बसून राहिले. सुनबाई आणि मुलगा थोडा उशिराच उठले होते. किडनी फेल होणं हा धक्का किती वेदनादायक असू शकतो हे मी स्वतः अनुभवत होते. पुढे भविष्यात काय होईल या विचारांनीच आता माझं डोकं गरगरायला लागायचं. नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मुलगा म्हणाला, चल आई, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. मग मुलगा आणि मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी पुढच्या तपासण्या सुरू केल्या. वेगवेगळी औषधं मला देण्यात आली. डॉक्टरांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या, जसे खाण्यापिण्याबद्दल नियम पाळायचे, काय खायचं, काय नाही खायचं, ते सर्व सांगितलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायलिसिस करण्यासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी माझं डायलिसिस करण्यात आलं आणि आता दर हप्त्यामध्ये एकदा डायलिसिस करायचं असं डॉक्टरांनी बजावून सांगितलं. आयुष्यात जे काही वादळ आलं, माझ्यासाठी हे सगळं सहन करणं खूप असह्य होतं. पण मुलगा सोबत होता, त्यामुळे थोडा दिलासा वाटायचा. मुलाने आता किडनी डोनर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण किडनी डोनर मिळतच नव्हता. तेव्हा माझा मुलगा मला म्हणाला, आई, मी माझी एक किडनी तुला देतो. अरे वेडा झालास का तू? माझं कितीच आयुष्य उरलं आहे आता. तुझी किडनी घेऊन मी तुझं आयुष्य धोक्यात टाकू शकत नाही. खूप जगले आहे मी, अजून किती जगायला लावतोस? देवाच्या कृपेने जितके दिवस राहील तितकेच दिवस समाधानाने जगेल, पण मी असं कधीच करणार नाही. कळालं का? मी मुलाची किडनी घ्यायला साफ नकार दिला. मुलालाही कळून चुकलं की मी त्याची किडनी घेणार नाही.
माझा नवरा या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नसे. पुढचे काही दिवस मी घराबाहेर जाणं बंदच केलं, कारण डॉक्टरांनी तसं सांगितलं होतं. एकदा हितेश यांचा कॉल आला. त्यांनी विचारलं, पण मी त्यांना खरं काय ते सांगितलं नाही. परत काही दिवसांनी त्यांचा कॉल आला. ते बोलले, वनिता, मला तुम्हाला भेटायचं आहे. पण तेव्हा मात्र मला त्यांना माझ्या आजारपणाबद्दल सर्व काही खरं सांगावं लागलं. हितेशजी हे सर्व ऐकून खूप दुःखी झाले. माझ्या नशिबात जे आहे ते घडलं होतं. ते तरी काय करणार? मुलगा आता पुढचे काही महिने इथेच राहणार होता. डॉक्टरांनी सांगितलं की सकाळी कोवळ्या उन्हात बसायचं आणि वॉकिंगला पण जायचं. डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे सकाळी मग मी फिरायला जायला लागले. पण जास्त दूर जात नसायचे. घराच्या आजूबाजूच फिरायचे. पण एके दिवशी मनात आलं की चला गार्डनमध्ये जाऊ. किती दिवस झाले हितेशांना भेटले नाही. मग एकदा मी सकाळीच गार्डनमध्ये फिरायला गेले. हितेशजी आले नव्हते, पण मी त्यांना फोन केला. त्यांना कळालं की मी आले आहे, म्हणून ते लगेच काही वेळातच गार्डनमध्ये पोहोचले. आम्ही दोघं त्या बाकड्यावर बसलो होतो, जिथे नेहमी आम्ही बसायचो. हितेश म्हणाले, वनिता, ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुमच्यासोबत देवाने असं केलं. अहो हितेश, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझ्या नशिबात जे असेल तेच घडलं. आणि असंही एक दिवस तर या जगातून जायचंच आहे. मग मृत्यूला कशासाठी घाबरायचं? होय, ते खरं आहे वनिता तुमचं. पण मला तुमची सवय झाली होती. रोज सकाळी तुमच्याशी भेट झाली, बोलणं झालं की दिवस खूप छान जायचा. होय, ठीक आहे ना मग हितेश. मी कुठे लगेच वरती गेले. अजून जिवंतच आहे. आता रोज येत जाईल गार्डनमध्ये मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण हितेश यांचा चेहरा खूप गंभीर झाला होता. माझ्या किडनीच्या आजारामुळे त्यांना खूप धक्का बसला. त्यांनाही खूप वाईट वाटत होतं. वनिता, मी तुम्हाला एवढ्या सहजासहजी हे जग सोडून देणार नाही. वनिता, माझी इच्छा आहे की तुम्ही माझी एक किडनी घ्यावी. माझ्या दोन्ही किडन्या सशक्त आहेत आणि एका किडनीवर मनुष्य जिवंत राहतो. मी माझी एक किडनी तुम्हाला देतो. अहो हितेश, वेडे झालात का काय तुम्ही? हे शक्य नाही. वनिता, आम्ही खरं सांगते, मस्करी करत नाहीये. हितेश, तुम्ही माझ्याबद्दल एवढं प्रेम आणि आपुलकी दाखवली, मला किडनी द्यायची ही इच्छा जाहीर केली. हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आजकालच्या युगामध्ये रक्ताचं नातं देखील एकमेकांचं होत नाही. पण तुम्ही तर नात्यांमध्ये माझे कोणीच नाहीत, परके आहात. तरी देखील माझ्यासाठी तुम्ही एवढं बलिदान द्यायला तयार आहात. पण मी हे स्वीकार करू शकत नाही. मी नेहमीच तुमची ऋणी राहील. तुम्ही माझ्यासाठी किडनी द्यायला तयार झालात म्हणून. वनिता, प्लीज नाही म्हणू नका. अहो हितेश, प्लीज आता या विषयावर जास्त बोलू नका. तुम्हाला जर मला आनंदी बघायचं असेल तर मला जे हवं आहे ते करा. तुम्हाला जे हवं आहे ते नको. बरं, ठीक आहे वनिता, जशी तुमची इच्छा. हितेशजींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते, पण त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या नॅपकिनने ते अश्रू पुसले. त्यांना पाहून मलाही रडावंसं वाटलं, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. हितेशजींनी माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, वनिताजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. देव नक्कीच काही ना काही रस्ता काढेल. आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर देवही आपलं कधीच वाईट होऊ देत नाही, हे मला माहिती आहे. वनिताजी, पण माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. कधी कधी सकाळी गार्डनमध्ये येत जा. हो नक्कीच हितेश, मी तर रोजच येणार आहे. आणि तुम्हालाही यावं लागेल, कळालं का? मी खोटा खोटा हसरा चेहरा करून बोलले. आता मला माझे अश्रू थांबवणं कठीण झालं. इच्छा नसतानाही न कळतच माझ्या डोळ्यात अश्रू आले. हितेशजींनी एवढा आपलेपणा दाखवला की माझ्या आत कोंडून ठेवलेल्या भावना अश्रूंमधून बाहेर आल्याच. हितेशजींनी माझ्या हातावर हात ठेवला
आणि म्हणाले, "वनिता, सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका." आमच्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. मला वाटलं की त्यांना मिठी मारावी, पण तिथे आजूबाजूला काही लोक होते. हे करणं योग्य नव्हतं, त्यामुळे मी तसं करू शकले नाही. बराच वेळ आम्ही तिथेच बसून राहिलो. थोड्या वेळाने शांत झालो. हितेश म्हणाले, "चला वनिता, चहा पिऊया." मग आम्ही दोघं तिथून बाहेर आलो आणि तिथेच टपरीवर चहा घेतला. तिथून त्यांनी माझा निरोप घेतला आणि मी माझ्या घरी आले. आता हप्त्यातून एक दिवस मला दवाखान्यात जायला लागायचं. दिवसभर तिथेच थांबायचे. माझं डायलिसिस होत असे, कारण ज्या व्यक्तीच्या किडन्या फेल झाल्या आहेत त्या व्यक्तीला हप्त्यातून एकदा डायलिसिस करणं आवश्यक असतं. मुलाचे प्रयत्न सुरूच होते किडनी डोनर मिळवण्यासाठी, पण किडनी डोनर मिळणं एवढं सहज सोपं नाही. हॉस्पिटलमध्ये आणि इतर ठिकाणी मुलगा तपास करतच असायचा. आता पुढचे 6 महिने निघून गेले. अधूनमधून अचानक माझी तब्येत खराब झाली की मला लगेच दवाखान्यात न्यावं लागत असे. तब्बल 7 महिन्यांनंतर माझ्या मुलाने एक गोड बातमी दिली. तो म्हणाला की आई, एक किडनी डोनर मिळाला आहे. त्याला काही पैशांची गरज असेल, त्यामुळे तो त्याची किडनी द्यायला तयार झाला आहे. मी म्हणाले की नाही, मी कोणाचीच किडनी घेणार नाही. तेव्हा मुलगा म्हणाला, आई हे बघ, एका किडनीने मनुष्य जिवंत राहू शकतो. त्या व्यक्तीला पैशांची गरज आहे, त्यामुळे तो किडनी देत आहे. तू जर किडनी घेतली नाही तर दुसरं कोणीतरी घेईल. हे बघ, तुला स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी जिवंत राहावं लागेल. प्लीज नाही म्हणू नकोस. मुलाने शेवटी मला राजी केलंच. त्यानंतर मग पुढच्या महिन्यातच किडनी ट्रान्सप्लांटेशनची तारीख निश्चित करण्यात आली आणि ठरलेल्या तारखेला माझं ऑपरेशन होणार होतं. त्यावेळी 15 दिवस आधी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. देवाच्या कृपेने ठरलेल्या तारखेला किडनी ट्रान्सप्लांटेशनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली. काही दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आले. पुढचे काही महिने माझी खूप काळजी घेण्यात आली, कारण तसं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मला थोडं देखील बाहेर जायची इच्छा झाली तरी माझ्यासोबत कोणी ना कोणी असायचं. पुढच्या वर्षभरात हळूहळू माझी तब्येत सुधारली. आता डायलिसिस देखील बंद झालं. माझी तब्येत नेहमी खराब व्हायची, ते देखील थांबलं. मी पूर्वीसारखी सामान्य जीवन जगायला लागले. मुलगाही आता सुनबाईला आणि नातीला घेऊन कॅनडाला गेला. घरात कामासाठी मोलकरीण ठेवली होती, त्यामुळे मला जास्त काही काम करण्याची गरज पडत नसे. सकाळी रोज नाही, पण हप्त्यातून 2 दिवस तरी मी वॉकिंगसाठी जायचे. तेव्हा नेहमीच तिथे हितेशजी मला भेटायचे. दिवस आता असेच पुढे निघत होते. दिवाळी येणार होती, त्यामुळे घर साफ करायचं होतं. घरात मोलकरीण असायची, पण ती नेहमीचंच काम करायची. भांडी, स्वयंपाक, कपडे. पण आता मी ठरवलं की पूर्ण घराची सफाई करायची. इतर काही अनावश्यक सामान घरात असेल ते काढून भंगारात द्यायचं. काही जुनाट कपडे किंवा काही जुन्या वस्तू त्या काढून कचऱ्यात टाकायच्या. घरातल्या कपाटांमध्ये बरीच धूळ झाली होती, ती देखील साफ करायची होती. त्यामुळे मोलकरणीला सांगून मी संपूर्ण घर साफ करण्याचं काम सुरू केलं. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी माझी रूम आणि किचन साफ करून घेतलं. एका स्टोअर रूममध्ये काही न्यूजपेपर वगैरे ठेवलेले असायचे, ती स्टोअर रूम देखील साफ करून घेतली. आता दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाची रूम साफ करायला घ्यायची होती. ती रूम नेहमीच बंद असायची. मुलगा आला तेव्हा फक्त ती रूम वापरली जायची. आता मंगळवारी सकाळी जेवण वगैरे आटोपलं. मोलकरणीला सांगितलं की चल आज कुणालची रूम साफ करून घेऊ. मोलकरणीने कुणालची रूम साफ करायला घेतली. कपाटात काही महत्त्वाच्या वस्तू असायच्या, त्या वस्तू मी माझ्या हाताने ठेवून देत असे. काही डॉक्युमेंट्स असायचे,
तेही सांभाळून ठेवावे लागायचे. अशा बऱ्याच ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या माझ्या हाताने मी व्यवस्थित इकडच्या तिकडे ठेवत असे, जेणेकरून नंतर त्या गोष्टी हव्या असल्यास तर लगेच मिळायला पाहिजेत. मुलाच्या रूममध्ये कपाट होतं. त्याच्या कपाटामध्ये त्याची काही पुस्तकं आणि डॉक्युमेंट्स होती. ती मी काढून एका बॅगमध्ये ठेवायला लागले. डॉक्युमेंट्स ठेवत असताना मला एक फाईल दिसली. त्या फाईलवर माझं नाव लिहिलेलं होतं. मला कुतूहल वाटलं आणि इच्छा निर्माण झाली की या फाईलमध्ये काय आहे बघावं. मी ती फाईल खोलली आणि आतमधले डॉक्युमेंट्स एक एक करून पाहू लागले. मला फारसं इंग्लिश वाचता येत नसे. बरेच डॉक्युमेंट्स इंग्लिशमध्ये होते. हळूहळू एका कागदावरून पुढचा कागद पलटवत होते. त्यानंतर मात्र पुढे एक कागद मला दिसला. त्याच्यावर हितेशजी यांचा फोटो होता. मला तर सुरुवातीला आश्चर्य वाटलं की हितेशजी यांचा फोटो असलेलं डॉक्युमेंट आमच्या घरात काय आलं. मी त्या डॉक्युमेंटला थोडं व्यवस्थित पाहिलं. त्याच्यावर वरतीच इंग्लिशमध्ये मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं. पण मी जे काही वाचलं ते वाचून तर आता माझ्या हृदयात धस्स झालं. कारण त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं किडनी डोनर आणि पुढे हितेशजी यांचं नाव होतं. आता मात्र माझ्या हृदयाचा ठोका थांबला. जे काही मी पाहिलं ते पूर्ण आश्चर्य करणारं होतं. मला अजिबात कल्पना नव्हती. मला किडनी दान करणारा इतर कोणी नाही तर हितेश आहे. मी भिंतीला पाठ लावून तिथेच बसले. काही वेळ मला काहीच सुचेना. मोलकरीण तिथे आली. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, ताई काय झालं? अशा का बसला आहात तुम्ही? तब्येत बरी आहे ना? तो कागद अजूनही माझ्या हातात आणि ती फाईल माझ्या मांडीवर होती. अहो ताई काय झालं? काही बोला ना. पाणी आणू का तुम्हाला? मी तिला फक्त मान हलवून हो म्हटलं. ती किचनमध्ये गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन आली. मी 2 घोट पाणी पिलं. अहो ताई काय झालं? बोला ना. कुणाल दादाला फोन करू का? अगं नाही, कोणालाच फोन नको करू. ठीक आहे, मी थोडा वेळ मला शांत बसू दे. तू तुझं काम करत राहा. बरं, ठीक आहे ताई. मी इथेच आहे. तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. काही वेळ तर मला काही उमगलंच नाही. बराच वेळ मी तशीच बसून राहिले. नंतर ते डॉक्युमेंट्स तसेच्या तसे त्या फाईलमध्ये ठेवले. थोड्या वेळाने मी माझ्या मुलाला कॉल करून विचारलं की कुणाल, मला किडनी कोणी दान केली? मला त्याचं नाव जाणून घ्यायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, आई आता मी कामात आहे, तुला नंतर फोन करतो. आणि काही महिन्यात मी घरी येणारच आहे तुला भेटायला, तर तेव्हा बोलू आपण निवांत. तो कामात होता, त्यामुळे मी त्याला जास्त प्रश्न विचारले नाहीत. मी लगेचच हितेशजी यांना कॉल केला. त्यांना विचारलं, कुठे आहात तुम्ही? ते म्हणाले, काही नाही, मी इथेच आहे ध्रुवनगरमध्ये. अच्छा, काही काम आहे का तुम्हाला? नाही, एवढं काही महत्त्वाचं नाही. तुम्ही बोला वनिता, काय झालं ते? अहो काही नाही, हितेश तुम्हाला भेटायचं होतं. होय ठीक आहे वनिता, उद्या भेटू आपण. नाही हितेश, आजच भेटायचं आहे मला. आता जर तुम्हाला वेळ असेल तर माझ्या घरी या. अहो वनिता काय झालं? तुमची तब्येत बरी आहे ना? हो, माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. मग काय आहे मला सांगा ना. नाही, कॉलवर नाही, तुम्ही इथे या, मग मी तुम्हाला सांगते. अहो वनिता, पण मला तुमचा ॲड्रेस माहीत नाही आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला माझा ॲड्रेस मेसेज करून पाठवते. मी त्यांना ॲड्रेस पाठवला आणि फोन कट केला. जवळजवळ 1 तासाभरात हितेश माझ्या घरी आले. ते खूप घाबरलेले होते. त्यांना वाटलं की काहीतरी अर्जंट असेल, म्हणून मी त्यांना बोलावून घेतलं. ते घरात आल्यानंतर मी शांतपणे सोफ्यावर त्यांना बसायला सांगितलं. ते माझ्या समोर बसले आणि म्हणाले, बोला वनिताजी, एवढं घाईघाईने बोलावलं, काय झालं? सर्व ठीक तर आहे ना? होय हितेश, सर्व ठीक आहे. हितेश, तुम्ही असं का केलं? मला हे सांगा आधी. अहो काय केलं मी? हितेश,
तुम्ही मला तुमची किडनी दिली आणि हे सर्व माझ्यापासून लपवून ठेवलं. आता मात्र हितेश शांत झाले. काय बोलावं त्यांना कळेना. हितेशजी बोला लवकर. वनिता, हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझी एक किडनी घ्या, पण तुम्ही स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे मला असं करावं लागलं. अहो, पण माझ्यासाठी एवढा त्याग का केला तुम्ही? आणि माझ्या मुलाला कसं काय तयार केलं तुम्ही? हे बघा वनिता, जिथं इच्छा असेल ना, तिथे मार्ग निघतोच. काही करून मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. बाकी देवाने जशी बुद्धी दिली तसं केलं मी. माझ्या डोळ्यात अश्रू होते. हितेशजींनी माझ्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलं. त्यांचे आभार कसे मानावेत मला कळेना. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष यांच्यातही एक निष्पाप, निर्मळ आणि निखळ मैत्री असू शकते. याचं ठोस उदाहरण म्हणजे माझं स्वतःचं जीवन. आजही काही लोकांचा समज असतो की स्त्री पुरुषाचं नातं जरा जवळीकतेचं असेल तर ते नक्कीच शारीरिक आकर्षणावर आधारित असेल. मात्र ही कल्पनाच मुळातून चुकीची आहे. इतर नात्यांप्रमाणेच एक स्त्री आणि पुरुष हेही फक्त आणि फक्त चांगले मित्र असू शकतात. आजच्या पिढीने हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण अशा नात्यांकडे आदराने पाहू लागतो, तेव्हा समाजातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतात. त्यामुळे एक समजूतदार, संवेदनशील आणि सकारात्मक मानसिकता असलेला समाज घडवण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकतो. मैत्री म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी आणि परस्पर सन्मान यांची बांधिलकी. या नात्यात कुठलाही लोभ नसतो, केवळ मनपूर्वक साथ आणि एकमेकांच्या भावनांना समजून घेण्याची ताकद असते. माझ्या आयुष्यात हितेश सारखा संवेदनशील, समजूतदार आणि प्रामाणिक मित्र मिळाला, हे मी माझं मोठं भाग्यच मानते. अशा नात्यांनीच आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.